पडळकर यांची प्रतिक्रिया। जयंत पाटील हा राजाराम बापू पाटील यांची औलाद वाटत नाही, काहीतरी गडबड आहे। गोपीचंद पडळकरांनी सगळ्याच मर्यादा ओलांडल्या तर जयंत पाटलांकडून पडळकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार। कुठल्याही व्यक्तीने पातळी सोडून बोलू नये, सर्वांना आजादीला कार्य करता येतं, पण तशी आपली संस्कृती नाही। पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या टीकेनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। मतभेद असावे पण मनभेद नको, कुणी कुणावर वैयक्तिक टीका करू नये। सुसंस्कृतपणा दाखवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार। पडळकरांच्या जयंत पाटील यांच्यावरील वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। चुका होत असल्यास दुरुस्त कराव्या, नाहीतर मंत्र्यांना खुर्ची खाली करावी लागेल। राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरातून अजित पवारांचा निर्वाणीचा इशारा। बीडमध्ये 28 सप्टेंबरला ओबीसी महारॅली निघणार, मंत्री छगन भुजबळांची घोषणा। आवश्यकता वाटल्यास मुंबई काय दिल्लीतही मोर्चे काढू, भुजबळांचं जरांगेंना आव्हान। अंतरवालीतील दगडफेकीमागे शरद पवारांचा हात असल्याचं कुठेही म्हटलेलं नाही। मंत्री छगन भुजबळांचं स्पष्टीकरण, पोलिसांवर हल्ला झाल्याचं पवारांना माहीत नव्हतं, नाहीतर सराटीत गेलेही नसते। भुजबळांकडून स्पष्ट। बैठक कुठे आणि किती वेळा झाली, भुजबळांनी पारदर्शकपणे माहिती द्यावी। सुप्रिया सुळेंचं भाष्य, अंतरवालीत पोलिसांवर दगडफेक होण्यापूर्वी झालेल्या बैठकीत पवारांचे आमदार होते, भुजबळांचा दावा।